जगातील असे जंगले जे आजही संशोधनाचा विषय बनलेला आहे, ज्याचं रहस्य आजतागायत कधी उलगडलेलं नाही आहे आणि कदाचित माहीतही नाही की केव्हा उलगडणार. अशा जंगलांमधील ऊन, वारा, पाऊस आजही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. शास्त्रज्ञांनी सुद्धा तिथे जाऊन संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांच्या हाती आलं ते म्हणजे अपयशच. बहुतेक जण तिथे गेले, परंतु जेव्हा काही जण तिथे गेले तेव्हा काही जण परत आलेच नाही, आणि जेव्हा काही जण परत आले तर ते स्वतः नव्हतेच. नमस्कार, मी राहुल वागोळकर सोनेरी किस्सामध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण जाणून घेऊया जगातील असे 3 जंगल ज्यांचं आजही रहस्य जे आहे ते उलगडलेलं. नंबर 1, उहुये व्हॅकू जंगल. रोमानियामध्ये ह्या जंगलामध्ये नुसतं धुक्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. त्या जंगलामधील झाडं सर्व एकमेकात असे गुंतलेले आहेत की जणू ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा काही जण पर्यटक तिथे फिरण्यासाठी गेले तर त्यांना असं जाणवलं की नुसते काही मिनिटे झालेले आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र जेव्हा ते बाहेर आले तर तेव्हा कितीतरी तास उलगडून गेलेले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या जंगलातील जी वेळ होती ती वेळ पूर्णपणे जगाशी विसंगत आहे. पण काय फक्त येथील वेळच या जंगलाची खासियत आहे? नाही, तर जंगलाच्या मधोमध एक असा रस्ता आहे की तिथे मानवी वस्ती असण्याची शक्यता दर्शवल्या गेलेली आहे. परंतु त्या जागी गवतही साधं उगत नाही, परंतु पाऊलखुणा मात्र कशा दिसल्या. जेव्हा काही जण त्या जंगलामध्ये गेले तर त्यांच्या कानामध्ये कुठला तरी शुकशुकाट ऐकू आला. काहींना सदैव समोर लोटलाचा भास होत होता, परंतु जेव्हा त्यांनी पाहिलं तर तेव्हा त्यांच्यासमोर कोणीच नव्हतं. काही जण जेव्हा जंगलात गेले तर तेव्हा त्यांच्या अंगावर काहीतरी ओरबडल्यासारखे खुणा दिसल्या, परंतु मानवी वस्ती तिथे नसताना आणि कुणीही नसताना या अशा घटना कशा काय घडतात याचं मात्र अजूनही संशोधन सुरू आहे, परंतु शोध अद्यापही लागलेला नाही आहे. नंबर 2, ब्लॅक फॉरेस्ट. जगात असणाऱ्या सर्वात भयभीत जागेंपैकी एक असं ठिकाण जे आजही ब्लॅक फॉरेस्ट नावाने ओळखलं जातं. नावाप्रमाणेच येथे काळ्या जादूची वैशिष्ट्यता आजही आढळते. ब्लॅक फॉरेस्ट या जंगलावर कितीतरी पुस्तके लिहिणे आली आहे आणि कितीतरी व्हिडिओ काढण्यात आले आहेत, कारण की त्या जागेची खासियत. ब्लॅक फॉरेस्ट हे जेवढं जंगल निसर्गरम्य दिसतं तेवढंच ते भयभीत करणार सुद्धा आहे, कारण की त्या जंगलामधील तुमचे प्रत्येक पाऊल तुम्हाला भयभीत करण्याकडे नेत असतं. तिथे ते जंगल एवढं भयानक आहे की तिथे सकाळी सूर्यप्रकाशसुद्धा जमिनीवर दिसत नाही. स्थानिक रिपोर्ट्सनुसार आणि स्थानिक लोकांनुसार तिथे एक काळा पोशाख परिधान करून व्यक्ती सदैव फिरत असतो आणि तो व्यक्ती सदैव मानवी व्यक्तींच्या शोधात असतो. आपल्याला मागतो तो व्यक्ती कधीच दिसत नाही, परंतु तो या व्यक्तीला आपण व्यक्ती दिसतो, आणि जेव्हा आपली आणि त्याची नजर एक होते तर तो जंगलात फिरायला गेलेला व्यक्ती कधीच त्या जंगलाच्या बाहेर येत नाही. आजपर्यंत कितीतरी व्यक्ती त्या जंगलात ट्रेकिंगला गेलेले आहेत आणि जेवढे आतमध्ये गेलेले आहेत ते कधीच त्या जंगलाच्या बाहेर आलेले नाही आहेत. नंबर 3, क्रुकेट फॉरेस्ट. पोलंडमधील क्रुकेट फॉरेस्ट हे जंगलसुद्धा जगातील सर्वात भयभीत असणाऱ्या जंगलांपैकी एक मानलं जातं. या जंगलातील झाडं आपल्याला विशिष्ट अँगलमध्ये वाकलेली दिसून येतात, जणू कोणीतरी जाणून ती झाडे वाकवली तर असा आपल्याला प्रत्यय येतो. शास्त्रज्ञांनी ते जाऊन त्या झाडांचा शोध घेतला, त्या मातीचे परीक्षण केले, परंतु त्यांच्या हाती आलं ते म्हणजे अपयशच. आजतागायत ते शोध लावू शकलेले नाहीत की ते का बरं झाले असावे. काहीच्या म्हणण्यानुसार किंवा काही गाथांनुसार तिथे एलियन्सने उतरण्याचा प्रयत्न केला असावा, त्यामुळे ते झाडं आजही असे वाकले आहेत. परंतु या जंगलाचं का वाकलेले झाडे हेच एक वैशिष्ट्य आहे का? तर नाही. खरी जी गोष्ट आहे तर ती जंगलात बंदी असणाऱ्या गोष्टीची. जसे तुम्ही जंगलाच्या आतमध्ये शिरता आणि जास्तच आत जाऊ लागता तेव्हा तुम्हाला असा प्रत्यय येतो की कुणीतरी तुमचा पाठलाग करत आहे. तुम्हाला एक विशिष्ट प्रकारच्या गोष्टी तुमच्या कानामध्ये ऐकू येतात आणि कोणीतरी फुरफुसल्यासारखा तुमचा आवाज तुमच्या कानामध्ये सदैव ऐकू येतो, जणू तुम्हाला कोणीतरी पुढे ढकलत आहेत. किंवा जेव्हा तुम्ही फोटो काढता तेव्हा त्या फोटोमध्ये एक वेगळीच व्यक्ती कैद होणे आणि जे वाकलेली झाडे आहेत, जे मोडलेली झाडे आहेत, त्या वरच्या झाडावर बसून कोणतरी तुम्हाला बघत आहे असं तुम्हाला प्रत्यय येतो. कितीतरी लोक त्या जंगलामध्ये फिरायला गेलेत, परंतु जेवढे ते आतमध्ये गेले तेवढं त्यांचं भय हा वाढतच गेला आणि ते कधी परत दिसलेच नाही. तर ही होती जगातील 3 भयभीत करणारी जंगले. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा सोनेरी किस्सा.